नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो। सुधारित आदिवासी विभाग भरतीची जाहिरात आपल्या समोर आलेली आहे। जुन्या जाहिरातीमध्ये जी 416 पदं होती त्या 416 पदामध्ये आता जवळपास 62 पदांची एकंदरीत वाढ झालेली आहे आणि टोटल आकडा 478 झालेला आहे। मग आता एकूण जी 478 पदं आलेली आहेत यामध्ये अगोदरच्या कुठल्या जाती संवर्गाची पदं कमी करून स्पेसिफिकली विशेष करून ओपनची किती पदं कमी झालेली आहे आणि कोणकोणत्या जाती संवर्गाची देखील काही त्यांच्यावरती परिणाम झालेला आहे की नाही, 29 प्रकल्पामध्ये कोणकोणत्या ठिकाणी किती किती जागा आहे, डिटेल बारीक माहिती जी आहे तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे संपूर्ण माहिती। तत्पूर्वी आपली आता काय बॅचचं तरी काय प्रमोशन करावं, आता ॲपटेक सारखी कंपनी जर एक हेल्दी एन्व्हायरमेंट विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करू शकत नसेल, म्हणजे ज्या कंपनीने ऑलरेडी 5-7 राज्यामध्ये घेतलेली आहे परीक्षा आणि त्या कंपनीला अगोदर ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलेलं आहे, ती कंपनी जर ही परीक्षा घेत असेल तर आय डाऊट, मला यावर खरोखर थोडासा डाऊट आहे। पण आता ही परीक्षा या ॲपटेक कंपनीकडून न घेता TCS किंवा IBPS मार्फत व्हावी याच्यासाठी मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। सर्व शिक्षकांनी मला वाटतं याविषयी जनजागृती जर केली तर फेअर चान्स सगळ्यांना मिळेल, सगळ्यांना एक हेल्दी कॉम्पिटिटिव्ह वातावरणामध्ये स्वतःचं कौशल्य, मेहनत, ज्ञान दाखवायची एक संधी मिळू शकते। याविषयी मला वाटतं जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये व्हायला पाहिजे। एनिवेज ही बॅच आहे, तुम्ही कन्सिडर करू शकता। या बॅचसाठी आपली 50% डिस्काउंट आहे। आता हे मला वाटतं एवढ्या आता कॉम्पिटेटिव्हसाठी याच्यापेक्षाही कमी करू, ठीक आहे। आजचा दिवस द्या फक्त, मी तुम्हाला हे करतो। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आहे आणि TCS आणि IBPSने घ्यायला पाहिजे याच्यापेक्षा म्हणजे असं म्हणता येईल की आता काय दगडापेक्षा वीट बरी असंच म्हणायची वेळ येणार आहे। TCS ते पण तसेच आहेत, पण त्यांचे ठीक आहे, आता त्यांचे यांच्यापेक्षा ते तरी बरे असं म्हणायचे म्हणजे आपल्यावर वेळ येईल। चला, एनिवेज शब्द थोडेसे अडखळत आहे की हां ठीक आहे, चला ही आता नवीन जाहिरात आहे। या नवीन जाहिरातीमध्ये आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट, आता या GR वरून किंवा या जाहिरातीवरून जर पाहिलं ना तर माहिती समजायला थोडीशी अवघड राहील। मी तुमच्यासाठी सगळी माहिती जी आहे ना तर ती या स्वरूपामध्ये बनवलेली आहे। म्हणजे नवीन जाहिराती तर कधी, किती, कोणत्या ठिकाणी कोणकोणती पदं वाढलेली आहेत आणि का वाढलेली आहेत सगळं काही डिटेल याच्यामध्ये आहे। आपण तत्पूर्वी याच्यावरून फक्त एक माहिती इम्पॉर्टंट आहे की ही जी फॉर्म भरायची जी तारीख आहे तर ही 6 मे पासून आहे, 27 मे पर्यंत आहे, ठीक आहे। आणि ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे पैसे वाया जाणार नाही, त्यांची मेहनत वाया जाणार नाही, त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचे फॉर्म काउंट होणार आहे, ठीक आहे। त्यामुळे बाकीचं काही जास्त चिंता करायची गरज नाही ना। आता या जाहिरातीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे मी सगळं काही एकदा यामध्ये वाचून घेऊया, ठीक आहे। या जाहिरातीमध्ये अनुसूचित जमाती करता 0 जागा ज्या तर त्या दाखवण्यात आल्या होत्या, अगोदर ST साठी नव्हत्या। महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग यांच्या अधिपत्याखालील आश्रमशाळा शासकीय वसतिगृह 478 पदासाठी अनुसूचित जमाती करता 37 पदं जे आहेत तर ते आता काय केलेले आहेत, उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि खुल्या प्रवर्गातील 116 पदे उपलब्ध आहेत, ठीक आहे। अगोदरची जी जाहिरात आहे तर त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 124 पदं होती, ठीक आहे। मग आता ओपनची जी आहे तर ती जवळपास 8 पदं कमी झालेली। आता बाकीची कोणत्या संवर्गाची किती कमी झालेली आहेत ते मी तुम्हाला दाखवतो पुढं, ठीक आहे। आणि यामध्ये म्हणजे खूप काही जास्त कमी झालेली असं नाही आहे, ठीक आहे। सगळ्या संवर्गावरती म्हणजे कोणत्याही संवर्गावरती अत्याचार नको व्हायला या हिशोबानं 151 नवीन संवर्ग जे आहेत, म्हणजे जे मृत झालेले संवर्ग आहेत ना तर ते काय केलेले आहेत त्यांनी 151 जे प्रकल्प म्हणजे 151 जे मृत संवर्ग होते तर ते त्यांनी काय केलेलं आहे की आता पुन्हा सुरू केलेले आहे। काय केलेले आहेत, पुन्हा सुरू केलेले, म्हणजे जे पद मृत संवर्गात होते, ठीक आहे, तर ते आता त्यांनी पुनर्जीवन केलेलं आहे। त्यामुळं ही जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे ना। आता ही जी जाहिरात आहे मी एकदा जे मी लिहिलेलं आहे, ठीक आहे, ती सगळी माहिती याच्यावर घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि ही जी PDF आहे ही मी तुम्हाला देखील देईल, ठीक आहे। आता 29 प्रकल्पामधली एकत्रित माहिती आपण समजून घेऊया। जुनी जाहिरात आणि नवीन जाहिरात याच्यामध्ये काय फरक होता ते देखील कळेल। जुन्या जाहिरातीत नेमकं काय होतं ते जर समजलं तर नवीनमध्ये काय आहे वेगळं ते देखील कळेल, ठीक आहे। माहितीमध्ये जुन्या
जुनी जाहिरात 27 एप्रिलला आली होती, त्यात एकूण 416 पदं होते आणि नवीन सुधारित 29 एप्रिलला आली, 478 पदं होते. जाहिरातीतील सर्व संवर्गाच्या जागांची तुलना म्हणजे याच्यामध्ये 62 पदांची वाढ झालेली आहे. पण आता अनुसूचित जाती SC साठी 23 जागा होत्या जुन्यामध्ये, आता किती झालेल्या आहेत तर 25 जागा झालेल्या आहेत, 2 वाढलेल्या आहेत. ठीक आहे. अनुसूचित जमाती ST साठी जुन्या जाहिरातीत 0 होत्या, आता 37 जागा वाढलेल्या आहेत, म्हणजे 37 जागा ज्या आहेत ना तर त्या वाढलेल्या आहेत. विमुक्त जाती 7 जागा होत्या, आता 9 झालेल्या आहेत, त्यामध्ये 2 वाढलेल्या आहेत. ठीक आहे. भटक्या जाती ब यांची किती 6 जागा होत्या, आता 8 झालेल्या आहेत, 2 वाढलेल्या आहेत. भटक्या जाती क 10 जागा होत्या, आता 10 आहे, कोणताही बदल नाही. भटक्या जाती ड NTD ठीक आहे 5 जागा होत्या, आता ही 5 आहे, कोणताही बदल नाही. विमाप्र SBC मध्ये 5 जागा होत्या, आता 2 वाढलेल्या आहेत. ठीक आहे. इतर मागासवर्गीय OBC साठी अगोदर 91 जागा होत्या, आता 100 जागा झालेल्या आहेत, 9 वाढलेल्या आहेत. EWS मध्ये 42 जागा होत्या, आता काय झालेल्या आहेत तर 45 झालेल्या आहेत आणि 3 मध्ये वाढ झालेली आहे. ना आता SCBC साठी जुन्या जाहिरातीत 103 जागा होत्या, नवीन जाहिरातीत 116 जागा झालेल्या आहेत आणि 13ची काय झालेली आहे वाढ झालेली आहे. म्हणजे आता जे ओपन कॅटेगरीचे जे लोक होते, जे 8 जागा ज्या असं वाटत होतं की कमी झालेल्या आहेत, पण SCBC मध्ये वाढलेल्या आहेत, कारण मेजर चंक जो आहे ओपन समाजाचा तर तो SCBC मध्ये होतो, म्हणून 13 जागा ज्या तरी झालेला आहे. कोणत्याही जाती संवर्गावर यामध्ये अत्याचार झालेला नाही किंवा अन्याय झालेला नाही आहे. ठीक आहे. खुला प्रवर्ग जो आहे तर 124 होत्या, 116 मायनस किती 8 जागा झालेल्या आहेत, हा एवढं एक म्हणण्यात येऊ शकतं. ठीक आहे. आता टोटल एकूण पदं जी आहेत ना तर ती अगोदर 416 होती, 478 झाली आणि टोटल 62 पदं जी आहेत ना तर ती वाढलेली आहे. आता समांतर आरक्षण जे आहे ना तर ते देखील वाढलेलं आहे. महिलांचा टक्का जो आहे ना तर तो देखील वाढलेला आहे, ते देखील एकदा समजून घेऊया. महिला आरक्षण पहा 128 होतं जुन्या जाहिरातीमध्ये, आता महिलांसाठी पदं किती झालेली आहेत 145 झालेली आहे, म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे. माजी सैनिकासाठी 34 पदं होते, आता 43 पदं यामध्ये झालेली आहेत, वाढलेले आहेत. प्रकल्पग्रस्तासाठी 12 पदं होते, 12 वरून 15 झालेले आहेत. देन खेळाडूसाठी अगोदर 9 जागा होत्या, आता 11 झालेल्या आहेत. अंशकालीन कर्मचारी 11 वरून किती झाले आहेत 17 झालेले आहेत. ज्यांचं वय 40-45 वर्षाच्या पुढचे जे आहेत, ज्यांनी 2005च्या अगोदर EPF एम्प्लॉयमेंटच्या याच्यावरती अंशकालीन कर्मचारी होते, त्यांच्यासाठी जागा आहेत. बाकीचे नवीन विद्यार्थी काय करतात की अंशकालीन तुम्ही कर्मचारी आहे का तिथे विचारलं जातं आणि मग तिथं हो करतात आणि जातात पुढे, पास होतात, मार्क्स चांगले घेतात, पण अंशकालीन कर्मचाऱ्याचं एक प्रमाणपत्र असतं, ते प्रमाणपत्र नसेल ना तर ती जागा तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे तुमचं ज्या दिवशी तुम्ही अंशकालीनमध्ये केलं तुमचं नुकसानच आहे. आणि जे लोक बिचारे अंशकालीन कर्मचारी होण्यासाठी त्यांच्याकडे सगळे कागदपत्र आहे पण त्यांचं होत नाही, तर हे देखील आहे. ठीक आहे. देन दिव्यांगासाठी जागा जे आहे तर ते 9 वरून 11 जे आहेत ना तर ते झालेलं आहे. ना आता तुमच्या मनात आलं असेल की आता ही नेमकं 62 जागाची वाढ कशी झालेली आहे. पहा आता 62 जागाची वाढ कशी झालेली आहे, ही वाढ प्रामुख्याने शासनाच्या एका विशिष्ट निर्णयामुळे झालेली आहे. जाहिरातीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अगोदर किती 0 जागा होत्या, मात्र 28 एप्रिल 2026 शासनाने एक पत्र काढलेलं आहे, म्हणजे काल एक पत्र काढलेलं आहे. त्यानुसार आदिवासी विभागातील पूर्वी मृत कॅन्सल झालेली 151 पदे, जी पदं काय केली होती की शासनानं मृत घोषित केली होती, एका आहे ना ती जिवंत झाली. बाकीच्या याच्यातली देखील मला असं वाटतं की मृत संवर्गातील पदं जी आहेत ना तर ती यायला पाहिजे. आता आपलं कोणतं पद आहे टायपिंगच्या नंतरचं कुठलं पद आहे ते स्टेनोचं पद जे आहे तर ते मृत संवर्ग घोषित केलेलं असं म्हणतात, पण माझ्यापर्यंत आणखी मला तरी कुठलाही मृत संवर्ग केलेला आहे असं काही आलेलं नाहीये. ठीक आहे. पण बाकीचे ड विभागाचे केलेलं आहे. एनिवेज ना आता पुनर्जीवित रिॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे आणि त्या 151 पदापैकी काही पदं जे आहेत ना तर ती या भरतीमध्ये ऍड केलेली आहे, बाकी काही ST साठी रिझर्व्ह ठेवलेली आहे. ठीक आहे. हा याचा अर्थ आहे या पुनर्जीवित पदापैकी काही पदे भरतीत समाविष्ट करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे पदसंख्या 416 वरून 478 झालेली आहे. 62 पदं हे कशातून आलेले आहे, ह्या 151 मधून आलेले आहे. 151 मायनस 62. ठीक आहे. 11तून 2 गेला 9, 6तून काय 15तून 7 गेले, खाली किती राहिले 15तून 7 गेले 8, म्हणजे 89 पदं जे आहेत तर ती रिक्त आहे. आणि ही 89 पदं कशातून भरले जाणार, ते जे त्या घटनेतून मृत पावलेले लोक आहेत तर त्यांना ही 89 पदं जी आहेत तर ती काय शासनामार्फत दिली जाणार आहे डायरेक्ट याच्यावरती. ठीक आहे ना. आता
ही वाढ प्रामुख्याने अनुसूचित जमाती, एससी, बीसी आणि ओबीसी प्रवर्गातील रिक्त जागांच्या नवीन मागणीनुसार प्रकल्पामध्ये विभागली गेलेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवर्गावर अन्याय न होता एकूण संधीमध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे. नाव हे झालं या जाहिरातीचं जातीय आरक्षणाचं समीकरण. नाव आता या परीक्षेसाठी ठीक आहे कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे किंवा तत्पूर्वी आपण जी ॲप्टेक नावाची कंपनी आहे तर त्याच्या विरोधात मला असं वाटतं की जो अन्याय भविष्यात होणार आहे तो आपल्याला दिसतोय. जर एखादा माणूस जर 50 वेळेस खोटं बोलत असेल तर तो 51 वेळेसही खोटं बोलण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून येस आता बघूया यावरती काय होतं काय नाही. बाकी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.